हॅलो, नमस्कार मंडळी. मी मनीषा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या ब्लॉगला, ज्याचं नाव आहे मनीषी के ब्लॉग. आणि आमची ऑफिशियल टूर आम्ही चाललेलो आज गोकर्णाला. अरे मी पुन्हा गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. तर आमचा सुरू झाला प्रवास सकाळी 7 वाजता. तर इथं हे आहेत माझे प्रिन्सिपल मॅम आणि चेअरमन सर, आणि हा आहे आमचा पूर्ण स्टाफ. खूप एन्जॉय करत गेलो आपण. सगळे डान्स मस्ती सगळ्यांची मस्तपैकी चालू होती. सेम जातानाही येताना मस्तपैकी एन्जॉय केलो आम्ही सगळ्यांनी. आम्ही यल्लापूरला येऊन पोचलो 9:30 वाजता. इथं अरमने हॉटेलला आम्ही नाश्ता केला. छान होतं हॉटेल, आहे फुल होतं नाश्त्यासाठी. तर इथं आम्ही मसाला डोसा ऑर्डर केलेला. तर आम्ही नाश्ता करून मग पुढच्या प्रवासाला आपण निघालो. तर हे असे छोटे छोटे सीन्स मी कॅप्चर केले, जे हे पावसाळ्यात खूप असे ग्रीनरी दिसतात, वॉटरफॉल्सही दिसतात मध्ये मध्ये. तर हे मी कॅप्चर केलं आहे. आणि इथं जवळपास आम्ही गोकर्ण येऊन पोचलेलो आहोत. तर इथं बघू शकता छान असे सीन्स मी थोडे थोडे जेवढे होईल तेवढे कॅप्चर केलो. तर इथं बघा डान्ससाठी कसे थांबलेले आहेत सगळे टीचर्स. डान्स मस्त करत होते सगळे. खूप एन्जॉय केले ही ट्रिप सगळ्यांनी. तर इथं हे बघू शकता, हे सॉल्ट डिपॉझिट आहे. तर इथं जे व्हाईट व्हाईट दिसतंय तुम्हाला पाण्यामध्ये, ते सॉल्ट डिपॉझिट आहे. आणि आम्ही गोकर्णाला येऊन पोचलो. तर क्लिअरली दिसलेलं नाही आहे ह्या पिक्चरमध्ये, का म्हणजे झाडं खूप होती मध्ये, त्यामुळे दिसलेलं नाही. आणि आम्ही हे गोकर्णाला येऊन पोचलेलो आहोत. तर गाडी पार्किंगला लावून बसस्टँडपासून तुम्ही चालत येऊ शकता. जवळपास अर्धा किलोमीटर होतं बसस्टँडवरून चालत देऊळ. महाबळेश्वर देऊळ आहे, शंकराची पिंडी आहे, आणि समोरच बाजूला असं गणपतीचं पण देऊळ आहे. तर मी जाताना हा शूट केला. तर इथं बघू शकता आम्ही त्या गलीमध्ये आलेली आहे. जर तुमची कार असेल तर तुम्ही डायरेक्ट बीचवर पार्क करू शकता गाडी. पण जर कार नसेल, आमची जशी बघितला तुम्ही मोठी बस होते त्याच्यामुळे आत येऊ शकत नाही आमची, म्हणून आम्ही बसस्टँडलाच पार्किंगला लावून मग आम्ही चालत आलो. तसे तुमचे कार गाडी असतील तर येऊ शकता. तर हे आहे आतलं मंदिर, आणि तुम्ही इथं बघू शकता. आणि छान असं मंदिर आत आहे. खूप रश होती, आणि 12:30ला ते बंद होतं आहे. निवेदाचा टाईम असतो. मग त्याच्यासाठी आम्ही दर्शन बाहेरनंच घेऊन नमस्कार करून आम्ही पुढे निघालो. तर इथं बघू शकता, हे आहे गणपतीचं देऊळ. इथं पण छान उभा गणपती आहे, गणपतीची मूर्ती आहे. तर हे आहे ते गणपतीचं मंदिर. त्या रोडला असे हे छान दुकानं लागतात, जिथं ते बीड्स, बाकी मसाला, ड्रायफ्रूट्स हे सगळं मिळतं. ड्रेसेस, कॉटन ड्रेसेस सगळे मिळतात. तर हे ते थोडं मार्केट व्ह्यू. कोणतं टेम्पल आहे वो? तर मग पुढे आम्ही निघालो रेसॉर्टसाठी. तर सर आणि मॅमनी रेसॉर्ट बुक केलेले आमच्यासाठी. मग आम्ही रेसॉर्टसाठी निघालो. तर हे आहे अर्थिगम्य रिसॉर्ट, जे गोकर्णमध्ये आहे. खूप छान असं मस्त असं रिसॉर्ट आहे. इथे छान असं रेस्ट केला आम्ही. चेंज त्यांनी करून जेवण करायला गेलो. इथं चेंज त्यांनी केलं आणि त्यांच्या रेस्टॉरंटला गेलो. आणि हे रेस्टॉरंट आहे त्यांचं, जे बीच व्ह्यूला आहे. तर आम्ही इथं मस्तपैकी बसून मस्त असा बीचचा व्ह्यू घेत जेवण केलं. आणि जेवण झाल्यानंतर आम्ही मस्तपैकी सीमध्ये डुबकी मारायला गेलो. एन्जॉय केला सीमध्ये ॲक्च्युली. रील्स बनवल्या, खूप सारे फोटोज क्लिक केले, खूप पाण्यामध्ये एन्जॉय केले. तर हा छोटासा व्ह्यू
बीचमध्ये खेळून झाल्यावर हे सगळे म्हणाले की स्विमिंग पूलमध्ये आम्हाला रील्स बनवायचे. तर मी म्हटलं चला. तर हे रील्स बनवण्यात सगळे बिझी. आता मग आम्ही निघालो चेंज करून रेस्टॉरंटला, चहा नाश्ता घेतला आणि मग आम्ही परतीच्या प्रवासासाठी निघालो. तर ही होती आमची छोटीशी ट्रिप गोकर्णला. तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका.